नमस्कार. आज आपण आहोत आरती राऊत यांच्या घरी. म्हणजे एक सर्वसामान्य घरातली मुलगी जेव्हा पोलीस अधिकारी होते त्यावेळेस काय परिस्थिती असते हे या ठिकाणी आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आरती, सर्वप्रथम तुझं सिलेक्शन कुठं झालंय? माझं सिलेक्शन पुणे सिटीला झालेलं आहे. बरं, कधीपासून तयारी करत होते? मी सप्टेंबर 2024 ला अकॅडमी जॉईन केलेली, तेव्हापासून तयारी करत आहे. तर या गुरुवारी माझा रिझल्ट लागला आणि मी ओपन मधून माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि 128 गुण मला मिळालेले आहे. किती वर्ष, म्हणजे प्रॉपर किती वर्ष दिलेले पोलीस भरती? प्रॉपर मी 1 ते 1.25 वर्ष तयारी केलेली आहे. आईला आपण विचारूयात, कसं वाटतं आज मुलगी अधिकारी झाली? खूप आनंद होतोय. तिनं आमचं मान उंचावली आणि खूप तिनं कष्ट घेतले. खूप छान वाटते. छान वाटतं. आता आपण जर पाहिलं असेल तर त्यांनाच विचारा, तुम्ही काय करता? तुमचं काय, म्हणजे व्यवसाय काय? माझा सलूनचा धंदा आहे. आपल्या सेलू मध्ये? हा. म्हणजे बघा, एका सलूनच्या दुकानावरती सलून स्वतःच किराया नाही पण स्वतः करतात ना. तर आरती, मला विचारायचंय की जेव्हा तुम्हाला तर माहिती आपल्या घरची परिस्थिती जेमतेम आहे, मग असं करत असताना कसं सगळ्या गोष्टी कशा ऍडजस्ट? म्हणजे पप्पांनी मला पाठवणार नव्हते, पण माझी बहीण तिथे पुण्याला राहते ना, तर माझ्या भाऊजीने आणि बहिणीने मला खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथं आहे आणि माझ्या वडिलांनी आणि आईनी, ओव्हरऑल माझ्या पूर्ण फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे मी हे साध्य करू शकले. आणि म्हणजे मला कधीतरी असं वाटलं की मी कुठेतरी अपयशाला सामोरं जाते. तिथे फक्त मला माझ्या घरच्यांचा चेहरा दिसत होता. त्यांनी माझ्यासाठी जेवढं स्ट्रगल केलं एवढं दिसत होतं आणि ते पाहून मी माझ्या यशापर्यंत पोहोचले. तर आता जे पोलीस भरतीची तयारी करणारे आपले भाऊ आणि बहिणी आहेत, की ज्यांनी सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, तर त्यांना एक काय पॉझिटिव्ह संदेश तुम्ही देऊ इच्छिता? काहीच नाही, फक्त तुम्ही जे करताय ना ते तुमचं पॉझिटिव्ह विचार ठेवून करा आणि कमीत कमी वेळेमध्ये होऊ शकतं. असं नाही की त्याला खूप वेळ लागतो आणि एवढं अवघड पण काहीच नाहीये. फक्त तुम्ही जर पूर्ण स्ट्रॅटर्जीनुसार जर केलं ना तर ते पूर्ण साध्य होईल. एवढंच सांगायचंय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण नॉर्मली एखाद्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचं म्हणलं तर मोबाईल हा एक थोडासा अडसर येण्याचं काम करतं. तर मोबाईल वापराबद्दल तुम्ही काय सांगाल? मोबाईल म्हणजे पूर्णपणे अवॉइड करणं एवढंच हे नाहीये. मी मोबाईल वापरायची, पण ते कसं टाइम मध्ये वापरायची. फक्त रात्री झोपताना थोडा वेळ ना मला पेपर सोडवायला सरांनी सांगितलेलं. फक्त मी रात्री 1 पेपर सोडेपर्यंत मोबाईल वापरायची आणि कधी जर मला म्हणजे नाही का अभ्यास करू नाही वाटला तर मी मोबाईल वापरायचीच. असं नाही की तुम्ही पूर्णपणे मोबाईल अवॉइडच करायला पाहिजे, असं काहीच नाहीये. पण त्यातल्या त्यात जे गरजेचे सोशल, म्हणजे सोशल साईट पासून तर आपल्या टेलिग्राम तुम्हाला पेपरसाठी लागते, पण बाकीच्या जे अनावश्यक सोशल समाज माध्यम आहेत त्यांच्याबद्दल काय, जसं की फेसबुक असेल, नाही, इंस्टाग्राम? ते तर माझं पूर्णपणे बंदच होतं. मी त्याचा काहीच वापर केलेला नाहीये. फक्त युट्यूब आणि टेलिग्राम. कारण की अकॅडमीमध्ये लेक्चर वगैरे पूर्ण व्हायचे, पण कधी जरी अडचण आली तर म्हणजे एखादी गोष्ट युट्यूबला सर्च करायला लागायची, तेवढंच फक्त. बाकी काहीच नाही. या यशामागं आई वडिलांव्यतिरिक्त आणखीन कोणाचं हात आहे असं तुला वाटतं? आई वडिलांचा तर आहेच, माझ्या पूर्ण शिक्षकांचा आहे आणि जर खास म्हणलं तर माझ्या बहिणीचा आणि माझ्या भाऊजींचा याच्यामध्ये खूप मोठा हिस्सा आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, ही विद्यार्थिनी म्हणजे 10वी पर्यंत ग्रामीण भागामध्ये बोरगाव सारख्या नितीन महाविद्यालयातल्या एका ग्रामीण भागामध्ये ज्याचं शिक्षण पूर्ण झालंय, अशा मुलीने केवळ 1 ते 1.25 वर्षामध्ये 1.25 वर्षामध्ये या ठिकाणी यश संपादन केलं. खरंच एक गरिबाच्या घरचं लेकरू जेव्हा पोलीस अधिकारी होतं, घरची परिस्थिती एकदम बदलते आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ते खरंच म्हणजे त्याचं आपण मोल करू शकत नाही. एवढं मोठं हास्य त्यांच्यासाठी असतं, कारण त्या पूर्ण फॅमिलीचं जीवन बदललेलं असतं. पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं तुला भरभरून शुभेच्छा. आणि खरंच आईवडिलांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही सपोर्ट केलाय, म्हणून यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये खूप मार्गदर्शन मिळालं आमच्या शाळेमध्ये. शाळेमध्ये सगळ्या सरांनी आतापर्यंत मला जेवढे शिक्षक भेटले त्यांनी मला खूप मोठं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या यशामध्ये त्यांचा पण कुठेतरी वाटा आहे असं मला वाटतंय. निश्चितच त्या मार्गदर्शक शिक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरंच तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद की आपण मुलीला सपोर्ट केला, कारण की तुम्ही सपोर्ट केला नसता तर तिचा कॉन्फिडन्स वाढला नसता आणि आज ती पोलीस अधिकारी झाली नसती. तर मी आपल्या सगळ्यांचं आणि परत एकदा तुला मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा की तू जीवनामध्ये आणखीन पुढं खूप मोठं व्हावं, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.